नांदखेड्यात रक्तरंजित हल्ला, एका ग्रामस्थाचा मृत्यू, दोन्ही बाजूंकडून गुन्हे दाखल। परभणी तालुक्यातील नांदखेडा गावात सोमवारी रात्री अक्षरशः रणांगण झाले। शस्त्रास्त्राने केलेल्या हल्ल्यात अर्जुन पंढरी आब्दागिरे राहणार नांदखेडा यांचा मृत्यू झाला असून या घटनेनं संपूर्ण गाव हादरला आहे। ग्रामीण पोलीस ठाण्यात दोन्ही बाजूने परस्पर विरोधी गुन्हा दाखल झाल्याने वातावरण अधिकच तापले आहे। शंकर पंढरी आब्दागिरे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की तू माझ्या भावाला शिवीगाळ का करतोस, खुपसून टाकण्याची धमकी का देतोस असे विचारल्यावर आरोपींनी संगनमत करून लोखंडी रॉड आणि चाकूने अर्जुन आब्दागिरे यांच्यावर प्राणघातक हल्ला केला। या हल्ल्यात अर्जुन यांचा जागीच मृत्यू झाला। या प्रकरणी लखन, श्याम, रमेश, रोहन उर्फ सिद्धार्थ, सुरेश, राम आणि अशोक जाधव या 7 जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान दुसऱ्या बाजूने राम सुरेश जाधव यांनी देखील पोलिसात तक्रार दिली। आज तुझा खात्मा करतो अशी धमकी देत आब्दागिरे कुटुंबियांनी संगनमताने हल्ला केल्याने त्यांनी म्हटले आहे। लखन जाधव यांच्यावर चाकूने पोटात, छातीवर आणि पाठीवर वार करण्यात आले, तर अशोक, सुरेश आणि रमेश जाधव यांनाही गंभीर दुखापत झाल्याचा आरोप करण्यात आला। या तक्रारीवरून शंकर पंढरी आब्दागिरे, अर्जुन पंढरी आब्दागिरे मृत आणि पंढरी आब्दागिरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून एका अल्पवयीन मुलाचाही यात समावेश आहे। या रक्तरंजित घटनेत खुनातील 7 आरोपींपैकी 3 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे ग्रामीण पोलिसांनी सांगितले। उर्वरित आरोपीचा शोध सुरू असून या घटनेने परिसरात तणावाचे वातावरण होते।